करवीर विधानसभा मतदारसंघातील नवमतदारांशी संवाद साधण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या वतीनं नवमतदार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला आमदार धीरज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। या मेळाव्याला सहभागी नवमतदारांशी संवाद साधताना आमदार धीरज देशमुख यांनी दिवंगत आमदार PN पाटील यांनी करवीर मतदारसंघासाठीच्या चौफेर विकासासाठी केलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला। काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशातील लोकांमध्ये एकात्मता वाढीला लागत असून आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त झाला असून यापुढच्या काळात सुद्धा तो भाजपमुक्तच राहावा यासाठी सर्वांनी काँग्रेसला साथ द्यावी असं आवाहन आमदार देशमुख यांनी केलं। दिवंगत आमदार PN पाटील यांचा वैचारिक वारसा पुढे नेत शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी मतदारसंघातील तरुणांनी राहुल पाटील यांना विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी घ्यावी असं आवाहन सुद्धा आमदार धीरज देशमुख यांनी केलं। पक्षाकडून जे काही लागेल, जे काही सहकार्य लागेल, आम्ही सर्वजण कोल्हापूरमध्ये आता बंटी पाटील साहेब आपल्या सर्वांचं नेतृत्व करतात। एक मूठ त्यांनी बांधलेली आहे। कोल्हापूर जिल्हा हा भाजप मुक्त जिल्हा आहे, लक्षात ठेवा। आणि कोल्हापूरकरांचा नाद तर कोणी करूच नाही, कारण का ज्यांनी ज्यांनी कोल्हापूरकरांचा नाद केला तर कोल्हापूरमध्ये जे ठरतंय ना तेच महाराष्ट्रात घडतंय। मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा ती झाली होती त्याला होऊन आता बराच काळ झाला, त्यावेळेस कोल्हापूरनं ठरवलं होतं आणि खऱ्या अर्थानं राज्यामध्ये महाविकास आघाडीचा उगम हा विचार कोल्हापूरकरांनी दिलाय, हाही लक्षात ठेवा। यावेळी नवमतदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल पाटील यांनी पन्हाळा गगनबावडा तालुक्यातील इको टुरिझमला संधी असून त्याला चालना देणं, करवीर तालुक्यात स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी सुरू करणं, शाळांमध्ये स्वसंरक्षणासाठीचा अभ्यासक्रम सुरू करणं, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतानाच उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळावं यासाठी औद्योगिक प्रशिक्षण सुरू करणं यासह अन्य मुद्द्यांवर काम करण्याची ग्वाही दिली। दिवंगत आमदार PN पाटील यांचा आदर्श जपत मतदारसंघाच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत काम करत राहू असं सांगताना राहुल पाटील भावुक झाले। दिवंगत आमदार PN पाटील यांनी नेहमीच तरुणांना पाठबळ दिलं असून त्यांच्याप्रमाणेच राहुल पाटील यांनी सुद्धा तरुणांना विविध क्षेत्रात संधी मिळाव्यात यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन तेजस्विनी पाटील यांनी केलं। या मेळाव्यात नवमतदार विष्णू पाटील, प्राजक्ता पाटील, प्रमोद पाटील यांनी तरुणांच्या अपेक्षा मांडल्या। या मेळाव्याला श्रीपतराव दादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, डॉक्टर लखन भोगम, कृष्णात धोत्रे यांच्यासह करवीर मतदारसंघातील 9 मतदार उपस्थित होते।